सुका जवळा म्हटला तर आत्तापर्यंत मी कोणतंही वाटण किंवा चिंचेचा वापर मी कधीच केला नव्हता. पण मी म्हटलं एकदा ट्राय करून पाहूया. तर तो मी बनवला आणि मला तो आवडला. त्यामुळे मी आता तो करते शेअर तुमच्यासाठी. तव्यावर तेल घ्यायचं, त्यात 2 कांदे टाकायचे, हिरवी मिरची, कढीपत्ता, लवकर फ्राय व्हावं म्हणून त्याच्यावरती चिमूटभर मीठ घालायचं आणि कांदा फ्राय करून घ्यायचा. परतल्यानंतर हे जे आहे वाटण ते बनलंय आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर पासून. तर हे वाटण घालायचं. त्यानंतर लाल मिरची पावडर, हळद टाकायची, गरम मसाला, तेलात थोडं परतायचं. आता त्यामध्ये स्वच्छ धुतलेला जवळा घालायचा. त्यानंतर चिंचेचं पाणी घालायचं, मीठ टाकायचं आणि एक दणदणीत झाकण लावून वाफ येऊ द्यायची 5 ते 7 मिनिटं. हा वेगळा आणि मस्त असा झणझणीत सुका जवळा तयार होईल भाकरी बरोबर खाण्यासाठी. जवळ्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मच्छीच्या रेसिपी यापुढे येत राहतील ते पाहण्यासाठी.